या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मामा, हे राहुल मामा, खाली बस जरा। आम्हाला पूर्व सूचना करून बंद केलं आम्ही अन्याय करत नाहो तसा खुला असता आम्ही कांदा उतरायचा पण ठेवला। हा रात गेली आवाज येतो
एक मिनिट सगळे शेतकरी जेव्हा सरकार जरा मागं. आणि आपण हे पण करून आपलं पण काम चालू राहील ते पण बाजूला आज काम चालू झाल्यावर तर इथं झालं. आज काम साहेब आज काम चालू झाल्यावरच मी हलणार इथं. जेव्हा तिथं चालू काम चालू होईल तेव्हाच निघणार. आपल्या खात्यावर असलेले आपल्या प्रशासकाला फोन लावले होते आम्ही रात्री सगळ्यांना. त्यामधलं कोणीही फोन उचलला नाही. त्यामधले जे मजूर आहेत ते मजूर जे आहेत ना ते रोजंदारीवरचे आहेत. यांच्या पटलावरचे नाही आहेत. ते कुठल्या अधिकृत संघटनेचे नाहीत. सुमोटो रोजंदारी करणारे 40-50 जमले होते. त्यांनी निवेदन दिलं ते गेले तिथून. मग त्यांना काम करायचं का नाही करायचं ते त्यांची समस्या म्हणजे आपल्या रेकॉर्डवर आहे तिथे. तर ते APMC स्वतः सांगेल. स्वतः निंबाळकर साहेबांनी निर्णय घेऊन आपले काम होतील इकडचे बंद नाही राहणार.
आहे म्हणून सगळं जग आहे. तुम्ही थोडा वेळ आम्हाला वेळ द्या. पोलीस आ गए, पीछे पुलिस आ रहे रात्री बरोबर 30 मध्ये 15 आहे. रात्री आलं काय नाही लोक आलं काय काल रात्री आलं काय शेतकऱ्याचं तुम्ही म्हणजे जे झालंय एवढं सगळं त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही आंबेडकर याला पण मानतो, एवढं झालंय सगळ्यांनाच आम्ही मानतो. पण आम्हाला शेतकऱ्याला एक पूर्वकल्पना द्यायला पाहिजे की उद्या तुमचं मार्केट बंद आहे, तुम्ही येऊ नका. तेव्हा आम्ही आलो नसतो. पण हे सगळं अचानक आल्यामुळे आम्हाला शेतकऱ्याला इथे रोड पर्यंत यावं लागले. आम्ही 10 तास झालं मार्केटमध्ये बसलोय. रात्री 8 वाजता आलेला आहे, सकाळचे 10 वाजले आहे. अजून कोणीही व्यापारी तिथपर्यंत आला नाही. तुम्ही माल उतरवलाय का कसं आहे, आमच्या अजून कोणतीही पूर्वकल्पना केली नाही. त्यामुळे आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पूर्ण जी गोष्ट झाली त्या गोष्टीला आम्ही सहमत आहे. पण जे सहमत आहे त्या गोष्टीला पण आमच्या शेतकऱ्याकडे बी त्यांनी पाहावं. आणि आपला कृषीप्रधान देश आहे, या कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्याकडे पण तुम्ही पाहावं आणि शेतकऱ्याची जी अडचण आहे ती सोडवावी. आणि जे तुमचे काय आहे त्या तुमचे पण ते निर्णय तुम्ही करावा, पण शेतकऱ्याला अडचणीत आणू. एवढंच माझं म्हणणं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात विधानात महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण भारतात एक संतापाची लाट उसळली आहे. त्याचा निषेधार्थ म्हणून काल रात्रीपासूनच मार्केट यार्ड कमिटीमधील माथाडी कामगारांनी एक संप पुकारला, बंद पुकारला आणि त्या बंद मध्ये शेतकऱ्यांची आवक झालेल्या गाड्या खाली न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकरी बांधवांनी आज मार्केट यार्ड चौकामध्ये येऊन रास्ता रोकोची पवित्रा घेतला आहे. या ठिकाणी जय जवान जय किसान अशा जयघोष करत शेतकरी बांधवांनी याचा निषेध नोंदवला आहे. एकंदरीत पाहिलं असं कशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्या सोबत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी या चौकामध्ये शेतकरी बांधवांनी रास्ता रोकोचा पवित्र घेतला आहे. बघा काय अडचण आहे. कांद्याला 7,000 पगार पाहिजे. या आता पुढच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे. काल रात्रीपासूनच मार्केट यार्ड चौकामध्ये पोलीस प्रशासनानं मोठा फौजफाटा लावून बंदोबस्ती तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत अनेक शेतकरी या ठिकाणी जुळलेले आहेत. त्याला काय आहे, आज कशासाठी पवित्र घेतला तुम्ही रास्ता रोकोचा? काय झालं नेमकं? काय म्हणणं आहे? असं व्यापाऱ्यांनी किंवा हमालांनी आदल्या दिवशी सांगितलं पाहिजे उद्याच्याला माल आणू नका, आम्ही बंद ठेवणार आहेत. तर आम्ही आलोच नसतो. आता आम्ही आलो, हे गाडी जर भाडे भरायचे माघारी न्यायचं म्हणलं तर रिटर्नचं भाडं द्यावं लागेल, सीतेच विकावं लागेल. ह्याच्यात काय राहायचं, ह्या कांद्यात राहील का?
आतापर्यंत मार्केट दुप्पट भाव कमी केले आणि आता इथं आल्यावर असं झालंय बंदीचं कळालंय. अगोदर माहिती दिली नाही, काय नाही सूचना. अचानकपणे माथाडी कामगारांना पुकारलेल्या बंदमुळे शेतकरी संघटना कुठेतरी नाराज आहे. न सांगताच पूर्वकल्पना न देताच अचानकपणे बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची आतुनात हाल होत असल्याची व्यथाही आज या ठिकाणी शेतकरी बांधव मांडत आहे. तर आज या ठिकाणी अजून काही शेतकरी बांधव आपल्यासोबत जुळत आहेत. दादा, काय अडचण आहे? आज कशासाठी तुम्ही रास्ता रोकोचा पवित्रा घेतला? आमचा कांदा एकतर एकर मध्ये 30 ते 40 कट्टा निघतो. आम्ही रात्री कांदा भरून आणल्यापासून रात्री 9 वाजल्यापासून मार्केट बंद आहे. आमचा कांदा जर आज नाही विकला त्याला कांद्याला कर येणार. उद्या ते आमचा कांदा आज 4000 विकायचे, उद्या 2000 रुपये विकणार. मग ते आमचं किती नुकसान आहे. एक तर आम्ही पिकवायला रात्र पडतो तिकडं, रात्रभर दारी धरतोय. ते बिबट्या आलाय त्याच्या नादी लागून पळतोय, त्याला भेट नाही तरी दारी धरतोय. आणि असं झाल्यावर काय करायचं आम्ही? सगळ्यात ह्यात जबाबदार कोण आहे? कुठेतरी शेतकरी बांधवांमध्ये एक संतापाची लाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहिला असता कशा प्रकारे पोलीस प्रशासन देखील शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कुठल्याच प्रकारचा यश या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जय जवान जय किसान अशा नारेबाजीनं मार्केट चौक परिसर मोठ्या प्रमाणात घुमत आहे. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधवही उपस्थित आहेत. आज या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छितो आपण तेही पाहू. आम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकरी सर. अडचणीत आहे. यांना मला यांच्याशी हो, तुम्ही जावा पहिला आपल्या तुम्ही जावा. ऐकून घ्या काय म्हणते ते. जे काय आवाज येतो ते घ्या. आपण सगळे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याला काय अडचणी आहे आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही तुमच्या अडचणी आमच्या डोळ्यात माझ्या येत ऐकूया काय म्हणतात. तुम्ही याला काय म्हणा हे तर म्हणणं ऐकून पुन्हा सगळ्यांनी साहेबांचं म्हणणं ऐका. तुम्ही बोला मग. हा नंतर बोलू आपण. सध्याची परिस्थिती सगळ्यांना माहित आहे. आता तुम्ही जर इथं सगळे बसले तर आम्ही पण हे जे आता प्रशासन आतमध्ये चालू आहे याचं नियोजन आदल्या दिवशी व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. हे आम्ही एक लोकलचे शेतकरी आहोत, पण परगावावरून पण खूप शेतकरी आले, त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे हेच आमचं व्यक्त आहे. फक्त निलाव चालू व्हावे, निलाव चालू आहे. आमचा जाहीर पाठिंबा यांच्या बंदला आहे एवढंच बोलतो. मार्केट चालू राहा. एकंदरीत पाहिलं असता कशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी बांधवांना एक वेगळा पवित्रा घेतला आहे. काय सांगाल, काय संघटना या शेतकरी संघटनेनं अचानक या ठिकाणी मार्केट यार्ड चौकामध्ये रास्ता रोकोचा पवित्रा घेतला आहे? काय सांगाल मामा, कशासाठी आज इथे बसले? पूर्वनियोजित काही सूचना न देता मार्केट बंद ठेवलं, यांनी शेतकऱ्याचं नुकसान केलं. आम्हाला त्यांचा खेद आहे, मान्य, त्यांचं सगळं मान्य आहे, परंतु आम्हाला पूर्व सूचना कुठलीही नाही देता त्यांनी मार्केट बंद ठेवलेलं आहे. आमचं आज किती नुकसान आहे, रात्रभर आम्ही थंडीत आहेत इथं. शेतकऱ्याला रात्री उशिरा का झालेला आहे? शेतकऱ्याला कुठलीही माहिती नव्हती की मार्केट बंद आहे का चालू आहे. रात्री उशिरा मार्केट बंद झालं. ज्या गोष्टीसाठी मार्केट बंद आहे त्या गोष्टीसाठी आम्ही बी निषेधच करतोय, पण शेतकऱ्याचा आतूनात हाल झालेला आहे. आणि कालचं जे मार्केट होतं त्याच भावानं आज मार्केट गेलं पाहिजे. आमचं कालचं भाव झालं पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव आंबेडकर यांचाही आम्हाला आधार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या तोंडातून जे काही वक्तव्य बाहेर पडलंय त्या निषेधात सोलापूर मार्केट कमिटीमध्ये माथाडी कामगारांनी त्यांचा संप केलाय. त्यांच्या मागण्याशी आम्ही रास्त आहोत, परंतु रात्री 8 वाजल्यापासून आम्ही सकाळचे 8 वाजले थंडीच्या कडाक्यामध्ये आम्ही त्या
गाडव्यामध्ये बसलेलो आहोत, तरी आज सकाळीचे 8 वाजले तरी मार्केटमध्ये आमचा माल कुणी उतरून घेतलेला नाही. याची कुणीही मार्केट कमिटीचे चेअरमन आले नाहीत, कुणीच दखल घेतलेली नाही. या निषेधात आम्ही इथं रोडवर आलो. याचं कारण की सरकारला आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करावं हीच आमची तुम्हाला विनंती आहे. ठिकाणी आलेले आहेत, माल उतरलेला आहे. माल तसा खराब ठेवल्यावर खराब होऊन जातोय, तरी आमचा माल गाडी खाली करण्यात यावी. माथाडी संघटनांनी जो संप पुकारलेला आहे त्याला आमचा शेतकऱ्याचा पाठिंबा आहे. परंतु आम्हाला सांगून संप करा. एक दिवस आता पुढे उद्या जर संप ठेवायचा असेल तर एक दिवस अगोदर आम्हाला कल्पना द्या, मग आम्ही संप करा. एकंदरीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आंबेडकरी सेना कुठेतरी नाराज आहे आणि त्याचा नाराजगीचा कुठेतरी निषेध म्हणून मार्केट यार्ड कमिटी बंद करण्यात आली आहे. याचा तुम्हाला पाठिंबा आहे का? हो, पाठिंबा आहे नक्कीच. अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आंबेडकराबद्दल ते चुकीचं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. जय हिंद. लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सकाळपासूनच शेतकरी संघटना ही आंदोलकाकडे निघाला असून आज सोलापूर शहराच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये समोर आपण पाहू शकता या गेट समोर शेतकरी बांधव आक्रमक होऊन रास्ता रोकोची भूमिका घेतली आहे. ही भूमिका नेमकी कशासाठी होली याचा काही आढावा लोकप्रधानच्या माध्यमातून घेतच आहोत. रात्रीपासूनच माथाडी कामगारांनी बंदची हाक पुकारली आणि ती हाक होती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे भारतभर आंबेडकरी अनुयायांकडून निषेध नोंदवण्यात आलं होतं आणि त्याच निषेधार्थ रात्रीच्या सुमारास मार्केट यार्डातील माथाडी कामगारांनी बंड पुकारला आणि गाड्यांची आवक आणि जावक असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा माल न उतरण्याचा पवित्रा घेतला. त्या पवित्र्यामुळं शेतकरी बांधवात कुठेतरी नाराजगी व्यक्त झाली आणि शेतकरी बांधव संतापलेल्या शेतकरी बांधवांनी अखेर मार्केट यार्ड परिसरातील चौक गाठला आणि या चौकामध्ये येऊन आपला धरणा केला. आणि तो धरणा होता फक्त माथाडी कामगार हे फक्त कांद्याची आवक आणि जावक असलेल्या गाड्या खाली करत नाहीत, इतर सगळेच चालू आहे, पण माथाडी कामगार आमच्यावरच अन्याय करतोय असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेऊन या ठिकाणी मोठं आंदोलन करून रास्ता रोकोची भूमिका घेतली. रात्रीच्या सुमारास हा गोंधळ उडाला आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होतं. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून देखील कुठल्याही प्रकारची मध्यस्थी न झाल्यामुळे आज सकाळपासूनच कांद्याचे निलाव बंद असल्यामुळे शेतकरी संघटना एकंदरीत संतापाची लाट उसळत या ठिकाणी मोठ्या संख्येने मार्केट यार्ड चौकमध्ये रास्ता रोकोची परिसर दुमणाला आहे. आणि या भागात आपण पाहू शकता मार्केट यार्ड चौकामधून या ठिकाणी जाणारा हैदराबाद रोड असो किंवा मुंबई पुणे रोड असो किंवा शहरात दाखल होणारा विजापूर रोड असो, या तिन्ही रोड हा अत्यंत वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि अनेक ठिकाणात येणाऱ्या सगळ्या गाड्यांना या ठिकाणी रास्ता रोकोची भूमिका घेत शेतकरी संघटना आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकंदरीत आपण पाहिलं शकता, आपण लोकप्रधानच्या कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पोलीस प्रशासन ही मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव ही आंदोलन करत आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती ही समोर येत आहे. पाहूया पुढची अपडेट लोकप्रधानच्या माध्यमातून. कॅमेरामॅन अजमेर शेखसह मी अल्ताफ शेख. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.